आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही सकाळी चाललेलो आहे. सकाळी म्हणजे दुपारचे 12 वाजले आणि चाललेलो आहे नदीवरती, चांदपूरच्या नदीवरती सामान घेतलं आहे जायला. आम्ही तिथे जेवण वगैरे बनवणार असतो बघायलाच भेटल्या. पार्टी करायला चाललो आहे आम्ही. दरवर्षी जातो. 2-3 दिवस झाले जाऊन आलो. पण काही मुलांना मजा नाही आली, त्याच्यामुळे परत चाललो आहे आम्ही आता पार्टी करायला, नाही का. आमची दरवर्षीची ही पार्टी असते. आम्ही नेहमी आणि हे साडू आहेत ना, ह्यांना एकत्र जायला आवडतं, नाही का. हो बोला, मान नाही दिसणार हलवलेली. हो बोला. हो हो हो. आम्ही आलेलो आहे चांदपूरच्या नदीला परत एकदा आलेलो आहे. आणि आमची फॅमिली आले की नाही बघायची आता. पाणी बघा किती छान आहे. वाहतं पाणी मस्तपैकी. आता आम्ही जाणार आहेत. आता आमची फॅमिली थोड्याच वेळात येणार आहे. आले की आम्ही लगेच सर्वजण मस्तपैकी. तरीच काय करणार, एन्जॉय जायचं नदीला जायचं नाही बघा. पाणी संपून गेम घेऊन आमची फॅमिली आलेली आहे. मग तुम्हाला दाखवते आता कोण कोण आले. ही परी बघा कशी आले आमची. फार्म हाऊस वरती आणि आम्ही झाडाखाली घेतले जेवण बनवायला. आणि बघा बिस्लरीच्या बाटल्यांनी आम्ही जेवण बनवतोय. हातात बिल्डिंग मध्ये आणि फाटी जमा करून घेऊन चाललेत वाटतं. ते फाटी करायला इथे एवढी रास पडलेत फाटी. बस झालं भाताला पाणी नका ना, बाटल्या होतो नुसतं राहू द्या ना. नंतर भाजीला बाटल्या लागतील ना आपल्याला. हे बघा हे भाऊ आलेत. हे 2 साडू भेटले ना तर माझा नवरा बावरून जातो. मम्मी बोला. मम्मी भांडायला लागल्यात आमच्याशी. त्या भडकल्यात कारण त्याने एकटीनं चूल पेटवायला लावले. बघा पेटवा बघा मस्त चूल पेटवले. ते कशी जुन्या माणसाला चूल पेटवता येते ना. आणि बघा आमची बा आणि बिस्लरीचा बाटला वाटला ह्याच्यामध्ये आणि परत बाटल्या भरायला लावल्यात त्या, कारण त्या बाटल्यातल्या भरताल्यातल्या. काय बोलते तुझी आई. माई बघा कशी मम्मी जवळ बसते. हो त्या काडक्या ठेवून द्या. काडक्या ते सगळं ठेवून द्या भरून. त्याचं काही काम नाही. हो ते सगळं भरून ठेवा ते प्लास्टिकचं. थांबा बघा इथे चाललंय ह्यांचं तंदुरीचं भट्टी पेटवण्याचं काम. पोरांची मस्ती. आता जेवण होतपर्यंत यांची अशीच मस्ती. परी तू काय करते, हवा मारते. हे बघा आता इथे मम्मी चाललंय तंदुरीचं मसाला मिक्स करण्याचं काम चाललंय. आणि तिथे पप्पा आणि काका करतायत तंदुरीची भट्टी तयार. बघूया. हे बघा तंदूरची भट्टी बघा अशी तयार करते. आणि हे बघा चुलीवरती आमचं काय आहे मम्मी. आता भाताला पाणी ठेवले, भाजी करायची चुलीवर. आम्हाला पार्टी करायला म्हणजे चुलीवर वगैरे आम्हाला जेवायला मिळतं. आम्ही लिंबू द्या ना कापून. माई भात रेडी झालाय का बघा आपला. माई झालाय भात रेडी आमचा जवळजवळ. हे बघा माई तो उतरून ठेवा आता आतल्यात वाफाला. आता भाजीला आम्ही फोडणी घालायला घेतोय. झटपट जेवण झाले चुलीवरचं. आणि बबड्या बघा कसा उभा आहे मम्मीच्या मागे, म्हणजे बाजूलाच असतो. कुठेही जा, घरी असू द्या बाहेर असू द्या. चापटर आई भडकलेली आहे कारण का त्यांना दिले पोरं सांभाळायला, पण पोरं जाम मरडायला लागले जवळजवळ आमचे मिस्टर. कारण का आज आम्हाला त्यांच्या हातची भाजी खायची, त्याच्यामुळे आम्ही आज त्यांना भाजी बनवायला सांगतो. काय राहू कांदा टाकून थांबा 1 मिनिट थांबा. काय होतं ते शिगा आहेत ना मग एवढा कांदा की अजून कांदा पाहिजे. आमचा प्रॉब्लेम असा झालाय की हवाईची आणि त्यांना चुलीला जाळच नाही लागत आहे. मी हलवते तुम्ही बनवा. ही माझ्या साडूची पोरगी बघी आगाव आहे. तिच्या मुलीला खाय एवढी मोठी झाली पण काम करायला नको. तसं तिला खायला पाहिजे. अजूनपर्यंत काय नाही खाल्ला, एक तुकडा नाही खाल्ला काका मी. जाऊन दे टाकून. एवढीशा पोरीचं लगीन करायचं. बघा
खाऊ तो. येऊ दे ना भाजी झाली टाकतोच ना आपण त्याचं पण खाली चुलीत. हो पण तसं पण टाकतोच ना आपण. जुगाड देखो जुगाड. बघा यांना चुलीत भाजून चुलीत टाकायचे ना आम्ही. चुलीत पहिले लोक टाकायचे बघ. त्याला तेल त्याला पाठी गोळा करायला जो आणायला त्याला एक पीस द्यायचा आपला. किती मटण आणायचं 1 किलो? नाही पैसे दिले रे 20 रुपये तुला 2 किती पैसे दिले 10 रुपये तुला 1 किती पैसे दिले रे 5 रुपये मग तू तिचा वास घे असं हळद टाका ना. आम्ही हळद टाका ना. हळद टाका ना. कुठे हळद ते बनवते हा आधीच हळद आहे हळद आहे. अरे कांद्याचं पहिले फ्राय कर. हा फ्राय टमाटर टाका चमचे नाही ते टाकतील टमाटर सगळं टाकतील. काटा पण कमी. मेघना बारने चमचा नाही का तिच्या नाही आहे. नाही हाय हाय बोट घाला आता बोट छोटासा चमचा. आणि चमचा पण माझाच आहे. आता हिच्याला मी शपथ बोल तू बोल काहीतरी दे ना हे त्यांनी सगळं माझे चमचे बिमचे घेऊन आल्यात. पत्रोळी या, पत्रोळी भाऊ पत्रावळी घे. मोठी भांडणं चालले इथे जाम मोठी भांडणं चालले कारण काय भाऊंनी एक जुगाड केलाय. पोरांसाठी फिक्का काढले होते बाजूला पीस आणि ते पीस मिक्स करून टाकलेले. आलो तू ते लागल त्या काय लागणार सोनू घे इकडे बघ. ए सोनू आमचे मिस्टर भाजी बनवतात पण हलवायला मला लावतात कारण चटके लागतात ना. आधी हाताला मी काय मला कालच्याच उपयोग करायचं छोटे चमचे ते छोटे चमचे त्यांना मोठे मोठे काढते. काढते लागतात मला 25-25 किलोच्या डेगी असं मी तयार करतो. ए हो ठीक आहे पण लागलं. तिकट आहे का मसाला एक तिकट टाकतात तू. 3 म्हणजे ते फिका होईल त्यांचं. 4 टाका 4. ते एकदम फिका आणि मिरवण्या करून खातात. थोडंसं टाकलं माझ्या हाताला लय मसाला लागतो बरोबर टाकतो. तुमची तार आहे ना ती झाली हो तुम्ही आज वेगळं केलं. सिस्टीम बदलली वाटतं तुम्ही आज. ते ना आधी वाटण टाकतात म्हणजे मी बघितलेलं आहे मी आज वेगळं केलंय. आता मला लय चटके लागले. आधी हाताला चटके मग मिळते भाजी. हो ना. हा वेलकम बेटा. काय काय कसं देईल पण हे वाटण काय बेंग तिला घे ना सोनू काय करू काका मी. चमचा नाही थोडा भाताचा. चिकन मसाला आणलाय का? चिकन मसाला आणलाय नाही. बाहेर भाऊ बघा कशी टॅमॅटो घेऊन आले. इथं करपल ते बघा ते शिकवली ती. चार पीस लावलेले 1 पीस शिल्लक राहिले बाकीचे जळून गेले. गेले जवळ भाऊ ते जाऊ द्या इथे 1च पीस राहिले. काय तर आहे अगं जळून गेलं ते हे ना यो काम आहे ना आमच्या या भाऊंचं. पप्पा काय हे बघा, यांनी स्वतः 1 पीस ठेवलं. मला वाटलं बाकीचे पडले त्याच्यामध्ये 1च ठेवले. भाऊ टेस्ट करून काय जरा आमचं. लागतो ना माझ्या हाताला. तंदुरी आताशी स्टार्ट झाले. आम्हाला पीस दिलेत खायला. हे तनिष्का दे सोनूला दे. टेस्ट चांगली झाली. खाऊन बघते आता खाऊन. काढून तिथं टाकायला लागलं आपल्या भट्टीमध्ये त्या भट्टीमध्ये. नाही चांगलं झालं. यांची भाजी जवळजवळ रेडी व्हायला लागले. माई भाजी आलो जरा भाजी दाखवते. भाजीला आले आता जवळजवळ उकळ. चला भाजा पटापट पटापट. आता मम्मी आलेत लेकाला मदत करायला. जाळ लावायला आल्यात त्या.
जाळ लावायला लागल्या आल्या का आग लावायला आल्या सोनांची लेकांजवळ आग लावायला आलो. आग लावायला आल्या आल्या मारायला आल्या आलो देऊ का एक काय बनवता येतं का तुम्हाला जेवणा? हा ना आम्हाला आहे ना. माझ्या भाजी केली. पोरांनी भाजी केली यांच्या आणि पोरं तंदुरी करतायत. ती कशी बोलते चालली माझी सून कामाला ग चालली मी भांडी घासतो आता. जसं मम्मी तुम्हाला बोलायला लागेल चालली माझी सून कामाला माझी पोरं जेवण करतात. मग ती कामावरून आली ना तिला दोघांना पण काढे व्हिडिओ दिसणार उड्या बिड्या मारतात मम्मी दिसणार व्हिडिओ. असं आले मजा आली आम्हाला ते बघायला. आणि मग आमचा व्हिडिओ कधी बघितला मग? आमचा सकाळी कधी? बघितला. हा का लाईक केलं का? नाही लाईक नाही केला आम्ही. मग लाईक नाही केलं तर व्हिडिओ बघ. अगं मैदान आम्हाला दाखवत होता मैदान. हा झाली का नाही चाल मस्त पैकी बघ. टेस्टिंग पण चालू झाले का भाजी? एक नंबर झाले. बघू आता ह्या साडूंना द्या टेस्टिंग करायला बघू. बघा भाजी जवळजवळ रेडी केले त्यांनी. कशी झाली आता टेस्ट करून सांगतायत. साडूंनी बनवले तर चांगली नसली तरी चांगलीच सांगतील एक दोघं जण. एका माळेचे मनी ना ते. कशी आहे भाऊ? भाऊ इकडे बघून सांगा. मीठ कमी आहे पण भाजी कशी आहे ते बोला. भाऊ भाजी बोला कशी झाली? एक नंबर. साडूंनी पाणी दिलं तरी एक नंबर बोलाल तुम्ही. खरं सांगा खरं. भाऊ तुम्ही सांगा कशी झाले? एक नंबर. खरी गोष्ट ऐकायची असेल तर नंतर आमच्याकडनं ऐका जेवताना. तशी आलेलो आहे नदीवरती. बबड्या बघा आमचा. बबड्या चल पुढे. सोनू दीदी बारीक मुलं बसलेले आहेत. आता थोड्याच वेळात सगळे पोहणार आहेत. बोल. हे बघा यांचं कसं चाललंय पोरांचं पाण्यात पोहणं. सोनू जवळच बसा लांब नका जाऊ. इथं हे आम्ही पोरांना बाजूबाजूलाच घेऊन बसतो. जास्त जवळ लांब जात नाही. बस ग बस दीदी बस. जास्त पाण्यात जात नाही आम्ही. चांदपला या आणि चांदपची मजा घ्या. खूप मजा येते चांदपला. तुम्ही नक्की द्या. बदलापूर बारवी डॅमच्या इथे चांदप म्हणून एक गाव आहे, धबधबा आहे, गाव आहे. तिथे धबधबा आहे, नदी 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 आहे. खूप मजा येते आणि एन्जॉय. आनंद पाणी आनंद. पण एकदम शुद्ध आहे. पाण्यात पवल्यावरती माणूस गोरा होणार 100% याची गॅरंटी आहे. पाण्यामध्ये पवल्यावरती 100% उडवल्या बाकीच्यांना वाटल्या पण काही डान्स बारला उडवतो आम्ही. नदी उडवल्या पैशाचे पाहिजे. कारण काही चांदपची नदी अशी Full enjoy, full enjoy. दारू पितात आम्ही थम्सअप पितो. लोक दारू पितात आम्ही थम्सअप पितो. आम्ही या पाण्यात आले तुम्ही काळी माणसं पण गोरी होतात तिथे. बोलू होता आणि एन्जॉय करा. 100% गॅरंटेड. गॅरंटी. पाणीच असं आहे आमचा नदीचा चांदप द्या. ए माई थंड संपला आता माई पटकन. तिकडी नाही मजा आली खूप. आधी फार्म हाऊसवरती जेवण वगैरे झालं. त्यानंतर जवळच नदीमध्ये आलो. मस्त मजा आली. जेवलो आता मजा केली थंड पिल्ला. आता घरी चाललो. आता रात संध्याकाळ झाले. सण नाही दिसत. चुलीवरचं जेवण खूप छान. आपण रोज चुलीवरती जेवत नाही ना आपण. कधीतरी चुलीवर जेवण छान वाटतं. मस्त तंदुरी केली आम्ही आणि त्या फार्म हाऊसवर थंड वातावरण होतं. पोरांनी पण खूप एन्जॉय केला. हे बघा आमचे पोरं बघा. एन्जॉय बघा आमच्या पोरांची. अजून पण सुट्टीमध्ये पोरांना असं फिरायला बाहेर आणलं पाहिजे. जरा गार वाटतं. रोज रोज घरी एसी मध्ये एसीची हवा खाण्यापेक्षा बाहेर नॅचरल हवा नॅचरल सोडा. धबधब्या ह्याच्यापेक्षा आपलं काय बोलतात ते स्विमिंग पूलपेक्षा ह्याच्यामध्ये मुलांना कसं जरा मोकळं ना पाणी नदीचं.
आणि ते छान पूलच्या क्लोरीनच्या पाण्यामध्ये जाण्यापेक्षा या नॅचरल आणि कसं मुलांना पण नेहमी नाही आल्या मिळत म्हणजे घाबरण्यासारखं काय हे नाहीच आहे त्यामुळे काय भीतीचं वातावरण काय नाही ते नदीला गर्दी बघा गर्दी बघा पब्लिक बघा भरपूर पब्लिक आहे संध्याकाळ झाली असून पण आणि मुलांना ते बघा तिकडे इकडे सगळीकडे सगळे भरपूर ठिकाणी माणसं असतात किनारीला थांबायचं मध्ये गेल्याच्या नंतर बीच सगळीकडेच असते स्विमिंग पूलमध्ये पण बीच असते मग काय तर नदीला काय आपण आपल्या हिस्ट्रीमध्ये खेळायचं सोनू बघा माऊच्या बरोबर बसते गप्पा मारत वेदांश आता थोडं मोठी झालेली आहे आम्ही शिवमंगल सावंत करणार आहे ती आमची सोनू नाही ती सगळ्यांची आई झाली सगळ्या लहान मुलांची आई पिते परी बघा आमची कशी थंडा पिते आता व्हिडिओ दिसणार तू थंडा पिलेला चला बाय 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 आम्ही आता चाललो घरी चाललो चला बाय बाय मन नाही भरलं ती परत गेले पाण्यामध्ये माई चल जायचं आता